लागत असेल काय पाहिजे तर मी मदत करतो तुम्हाला। सोहेल, इनका ऐसा कहना है कि आप उनको उनके बेटे जैसे लग रहे हो, तुम्हारा क्या कहना है इसके बारे में? ये हमारा गेस्ट है, हमारा फर्ज है उनको या ख्याल रखना है। अगर उनका पैसा नहीं है मैं जेब से दूंगा। मी अतुल देशपांडे, चिंचवड आणि चाकण। आम्ही 15 तारखेला यशोदाकडून आलो। ज्या दिवशी इन्सिडेंट तिथं झाला पुलगामला, त्या 5 मिनिटाच्या अंतरावरच आम्ही सगळे होतो आणि येता वेळेस आम्हाला पेहलगामला जो झाला तर तिथं 5 मिनिटाच्याच अंतरावर आम्ही सगळी परिस्थिती तिथली पाहिली। आणि आमचे जे हे ड्रायव्हर आहेत अशफाक भाई, मुश्ताक भाई, तर हे आमच्याकडे पहिल्यापासून आमच्याबरोबर होते। नेमकं त्या दिवशी माझी महत्त्वाची औषध आणि याची बॅग तिथल्या पुढच्या गाडीत आमची राहिली होती। तो ड्रायव्हर आणि तो माणूस नवीनच होता। शेवटी आम्ही त्याला कॉल केला तर तो आमच्यासाठी त्या हल्ला झालेला असताना सुद्धा पहिलगामच्या पोलीस स्टेशन जवळ तिथं येऊन आमची ती बॅग पण त्यांनी दिली। आणि एक ठिकाणी आम्ही असंच गेलो होतो की हा आमचा ड्रायव्हर आमच्याबरोबर 8 दिवस होता। तर आता आम्ही काय केलं की हा एके दिवशी म्हणायचं की याला जास्त करून खाण्याचं म्हणजे चहाचं वेळ होतं। तर हा एके ठिकाणी आम्हाला सगळ्यात सोडलं, मला सर मैं चाय पी के आता हूं। तो गेल्यावर मी पैसे देण्यासाठी तिथं गेलो। तिथं गेलो आणि चहाचे पैसे माझ्याकडून न घेता त्यांनी मला ते मक्के की रोटी और सरसों का इधर एक प्रसिद्ध हे आहे त्याचे पैसे यांनी दिले। त्याला म्हणलं अरे असं करू नको, तू चहासाठी आला, तू जे चहा 20 रुपयाचा आहे तू माझे 100 रुपये घालवा लागलास म्हणजे हे करायला। तर ह्यांनी त्यावेळेस हे केलं आणि आजपर्यंत आमच्या फॅमिलीला अशा यांनी जपलेलं आहे की हा ड्रायव्हर आमचा आजपर्यंत आमच्याच बरोबर आहे अशा ह्या गोष्टीतून। आणि आमचा प्रवास खूप छान यांनी केलेला आहे। इथलं जे सहकार्य लाभलेलं आहे म्हणजे आम्हाला लाल चौक असो कुठल्याही गोष्टीत, सोनमर्ग गुलमर्ग इकडं प्रत्येक ठिकाणी त्या स्टेजपर्यंत जास्तीत जास्त न्यायचं कसं केलं आणि इथल्या लोकांचा सपोर्ट इतका आहे। माझं एक स्वतःचे एक तळमळ असे प्रामाणिक मत असं आहे की ह्या घटना हे दुसऱ्या देशाने आपल्या याच्यात केलेली आहे, तर त्यांना जे प्रोत्साहन मिळेल तसं आपण इथं नाही केलं पाहिजे। लोकांनी इथं येणंच गरजेचं आहे, कारण हे जे काश्मीरी लोक आहेत ते जर बेकार झाले तर जी परिस्थिती जुनी होती तीच परिस्थिती परत उद्भवायला वेळ लागणार नाही। तर माझं असं मत आहे की सगळ्यांनी परत काश्मीरला यावं। हे काश्मीरमधल्या लोकांचं हे कृत्य नाही आहे, हे बाहेरच्यांनी केलं आणि त्यांना आपण जर प्रोत्साहन त्याच गोष्टीला जर प्रोत्साहन दिलं तर ते आपल्यासाठी धोक्याचं, पुढच्या दृष्टिकोनातून आपल्या पुढच्या पिढीला धोक्याचं असेल। तर हे ह्या गोष्टीतून आम्हाला अनुभव इथले खूप आलेले आहेत। लोक चांगले आहेत, आमचा